ज्या एका मुक्या प्राण्यानं मुंबईकरांचं आयुष्य अनेकदा धोक्यातून बाहेर काढलं, ज्यानं दहशतवाद्यांचे अनेक मनसुबे उधळून लावले, त्या टायगरनं आज निरोप घेतला कायमचा। आमचा एक सदस्य होता तो आणि खूप जास्त अटॅचमेंट होती माझी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांची खूप जास्त अटॅचमेंट होती टायगर आणि सुलतान या श्वानांवर। तर खूप वाईट वाटतं आज। वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून हा गोंडस टायगर मुंबईकरांची सेवा करतोय। तुम्हाला कल्पना नसेल, पण बऱ्याचदा यानं मुंबईकरांचा जीव वाचवलाय। 26/11च्या हल्ल्यावेळी तर टायगरनं कमालच केली। जेव्हा मुंबईतल्या हॉटेल ताजवर 26/11चा भयानक दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा याच ताज हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दहशतवाद्यांनी 4 जिवंत ग्रेनेड्स पेरले होते। या 4 जिवंत ग्रेनेडचा शोध टायगरनं अचूक घेतला होता। 26/11च्या दिवशी टायगर आणि त्याच्या साथीदारांची ड्युटी ही याच ताज हॉटेलच्या बाहेर होती। टायगरची ख्याती इतकीच नाहीये, त्यानंतरही टायगरनं नावाला साजेशी अशी कामगिरी केली। पवई हिरानंदानी हॉस्पिटलच्या इथे एकदा लाईव्ह बॉम्ब मिळालेला आणि एकदा 2006-2007च्या दरम्यान कांदिवलीला एका झोपडपट्टीत हातबॉम्ब मिळाला होता। ते त्यांनी शोधून काढले होते आणि 26/11ला जेव्हा हल्ला झाला होता तर जे सर्च ऑपरेशन झालं होतं तेव्हा 8 दिवस कंटिन्यू ताज हॉटेलच्या बाहेर ड्युटी होती त्याची। 2004 मध्ये जन्मलेल्या टायगरनं 10 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 2014 मध्ये निवृत्ती घेतली। तेव्हापासून तो वसईतल्या एका फार्म हाऊसवर होता। इनको है ना जो 10 साल में रिटायर करते हैं, मेरे हिसाब से इनको 7 या 8 साल में रिटायर करना चाहिए। उसकी भी वजह ये है कि ये जो डॉग होते हैं बेसिकली इनकी जो उम्र होती है 12-13 साल की होती है, और बिकॉज ये लोग जो इतना ये काम करते हैं, बॉम्ब वगैरह सूंघते हैं, बारूद सूंघते हैं, रात दिन काम करते, तो इनकी जो बॉडी होती है अंदर से बहुत थक जाती है। टायगर आता कायमचा गेला याची कल्पना त्याच्या मित्रांनाही आली आहे। अंत्यसंस्कारानंतरही त्याचे मित्र त्याच्या कबरी शेजारी बसून आहेत। मुंबईकरांची सुरक्षा ही जशी मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे, तसाच या जबाबदारीतला मोठा वाटा मुंबई पोलिसांच्या श्वान ताफ्यात असलेल्या टायगर सारख्या श्वानांचा सुद्धा आहे। कॅमेरामन अनिल सनगरेंसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।